या पिक्चर मधून असं समजलं की आजकालच्या आमच्या पिढीला शेतकरी नवरा नकोय. कारण की आमच्या पिढीला जेवढे हवे तेवढे कष्ट करण्यात मज्जा नाही. सध्या सगळं युग हे एआयच्या मार्फत चालतंय. सो कोणालाच शेती नकोय. पण मला ह्या पिक्चर मधून असं वाटतंय की शेती काही वाईट नाहीये. कष्ट केले तर फळ भेटणार आहे. प्रत्येक जण जॉब मागे पळालं तर शेती कोण करणार? आपल्यासारखे सामान्य व्यक्ती खाणार काय? या दृष्टीने मला तसं वाटतं की शेतकरी नवरा पण काही वाईट गोष्ट नाहीये. चांगला असेल तर ऑफकोर्स तुम्ही करू शकता. आज सावरगाव तळे येथे नवरदेव हा पिक्चर दाखवण्यात आला. खरंच या पिक्चर मधून आम्हाला शेतकऱ्याच्या समस्या समजल्या आणि शेतकरी हा लग्नासाठी किती त्रस्त आहे, त्याला किती समस्या उद्भवतात हे आम्हाला खरंच आज आहे ना डोळ्यातून पाणी आले ते बघतानी. आणि आज मला पण 2 मुली, पण आज असं वाटत नाही की त्यांनी मुलींनी नोकरीवालाच करावं. म्हणून जर चांगला शेतकरी असेल तर त्यांनी शेतकऱ्याशी लग्न केलेच पाहिजे, कारण आपला पोशिंदा हा शेतकरीच आहे. आणि त्या माध्यमातून आम्हाला ह्या पिक्चर मधून खूप काही शिकायला भेटले. शेतकरी नवरा केला तरी प्रपंच होतो आणि मग आपल्या मातीसाठी थोडस आपण पण शेती केली तर काही बिघडत नाही. आणि मुलींनी शिकलं तरी शिकून शेती करा. आणि मुलांना पण अभिमान वाटला पाहिजे का आपली बायको आपल्या बरोबर काम करते म्हणून. त्यात खूप मोठा अभिमान त्यांना भेटेल. आणि खूप छान वाटलं. खूप सुंदर पिक्चर होता आणि आम्हाला सगळ्यांना आवडला. याच्यातून सगळ्यांनी संदेश घ्यावा हा.